मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याबाईला प्रयागराजमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आले। त्यानंतर खोक्याबाईला शिरूर कासार येथील न्यायालयात हजर करण्यात आले। या सुनावणीअंती न्यायालयाने सतीश भोसले याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। त्यामुळे आता 20 मार्चपर्यंत खोक्याचा मुक्काम पोलीस कोठडीतच असणार आहे। होळी खेळताना रंगाचा फुगा तरुणाला लागल्यानं तरुणानं फुगा मारणाऱ्या 17 वर्षीय तरुणावर धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे। ही घटना डोंबिवली पूर्वतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथे यशवंत कॉम्प्लेक्स परिसरात घडली आहे। आजपर्यंत आपण डीजे फक्त लग्नाच्या वरातीत मिरवणुकीत उत्साहात पाहिला असेल, परंतु पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या एका ऊस उत्पादक शेतकऱ्यानं चक्क शेतातून ऊस तोडून थेट कारखान्यावर डीजेच्या आवाजात वाजत गाजत नेला। यावेळी ट्रॅक्टरला देखील आकर्षक सजावट करण्यात आली होती। कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याचा सन्मान करून ऊस आणि शेतकऱ्याचं स्वागत केलं। पतीच्या अनैतिक संबंधाचे फोटो मागितल्याच्या कारणावरून गोळीबार झाल्याची घटना घडली। श्री क्षेत्र बोल्लाई वाडेगाव येथे ही घटना घडली। या प्रकरणी ओंकार लांडगे, गणेश चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे। अलिशान कारमधून पुण्यात विक्रीसाठी गांजा घेऊन येत असलेल्या दोघांना पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकानं 28 किलो गांजासह 16,80,000चा मुद्देमाल जप्त केला। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या गैरकारभाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं राष्ट्रवादी भवन येथे प्रतिकात्मक होळी पेटवली। देशातील सर्वसामान्य नागरिक, महागाई आणि बेरोजगारी या संकटांबरोबरच कायदा आणि सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाल्यानं सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले। या सर्व परिस्थितीवर निषेध म्हणून प्रतिकात्मक पद्धतीने होळी पेटवण्यात आली आहे। सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथे कचरा प्रकल्पास भीषण आग लागली। अग्निशमक दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्यानं मोठा अनर्थ टळला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कोळशाने भरलेल्या एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली। ही घटना फुरसुंगी फाट्याजवळ घडली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणानं दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेला जोरदार धडक दिली। या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर 7 जण गंभीर जखमी झाले। या अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पुणे शहरात ठिकठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशावर गेलाय, तर लोहगाव परिसरात सलग 2 दिवस 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली। पुढचे 2 दिवस उन्हाच्या झळा तीव्र असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय।